वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स। आता आपण स्वागत करूयात आपल्या राजांचं, म्हणजेच मिहिर सोनीचं। मस्त एकदम एन्जॉय केला आम्ही परफॉर्मन्स। Mama says or Papa says, I don't know, but I love you for sure. आणि मिहिर, तुम्हाला माहितीये का, फक्त आम्हीच तुमच्यावर प्रेम करत नाहीये, तर तुमचा कालचा परफॉर्मन्स पाहून महाराष्ट्रातल्या अनेक मुली तुमच्या प्रेमात पडलेल्या आहेत। तुम्ही खुश झालात का? मुली प्रेमात पडल्यात म्हणून तुम्ही खुश झालात? मग मग कशामुळे खुश झालात? तुम्ही बोलला पण कुठेतरी आनंद झाला असेल ना, की मुली प्रेमात पडलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या, आपलं काम त्यांना आवडलेलं आहे, आपला चेहरा त्यांना आवडलेला आहे, आपले डोळे त्यांना आवडलेले आहेत। खुशी तो होती होगी। थोड़े बड़े हो जाओ मियाँ, फिर बात करेंगे। Very good performance, fantastic energy, very good choreography. तुमचं वय किती? How old are you? 7. Well, I think that you're on the 7th heaven. Please come here. मला एक गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते की हे टोकन ऑफ अप्रिसिएशन जे होतं ते कालच्या प्रमाणे जसं आधी कोरिओग्राफीसाठी होतं आणि मग मिहिरसाठी होतं,
तसंच आजच्या या परफॉर्मन्सला आधी मिहीरसाठी होतं आणि मग कोरिओग्राफीसाठी. हे मी अशा करता सांगितलं कारण तुम्हा सर्वांना हे कळणं फार गरजेचं आहे की जर मी अप्रिशिएट करायला तिथपर्यंत आलो असेन तर मी ते कोणत्या कारणामुळे करतोय. आणि तसंच आय थिंक एक चोली दामन का साथ, एक दुसऱ्यांचा साथ, कोरिओग्राफर आणि परफॉर्मर हे जेव्हा ट्यून्ड अप होतात तेव्हा असंच काहीतरी घडू शकतं. आणि त्याचबरोबर मिहीरचं वय सुद्धा लक्षात घेणं फार गरजेचं आहे की या वयामध्ये हे सगळं करणं, कारण अभ्यास करायला तसा वेळ फार कमी असतो या वयात. मला असं वाटतं मिहीर तुम्ही डान्स करायला कधीपासून सुरुवात केलीत? 3 वर्षापासनं. हो. आणि तुम्हाला कोणी या डान्सची आवड तुमच्यातली पाहून किंवा तुमच्यात ही डान्सची आवड कोणी घातली? राजू परदेशी सर. राजू परदेशी सर. व्हेरी नाईस. आणि तुमच्या वडिलांनी सुद्धा तुम्हाला प्रोत्साहन दिलं? हो. तुम्ही तुमच्या मुलाला प्रोत्साहन दिलं. माझ्याही वडिलांनी मला लहानपणी असंच प्रोत्साहन दिलं होतं डान्स बद्दल. मी मिहीरपेक्षा 2-2.5 वर्षांनी लहान होतो तेव्हा मला प्रथम स्टेजवर परफॉर्म करण्याची संधी मिळाली होती. खामगावला शो होता, मला अजून आठवतं, आणि जवळजवळ 8,000 प्रेक्षक होते. त्यांच्यासमोर मी याहू चाहे मुझे कोई जंगली कहे या गाण्यावर डान्स केला होता. लोकांनी अर्थात ते वय पाहून मला डोक्यावर घेतलं. तेव्हाचा डान्स मला थोडाफार आठवतोय. अर्थात मला कोरिओग्राफर कधीच मिळाला नव्हता. माझ्या मनाप्रमाणे मी ते करत होतो. पण मिहीरच्या या 7व्या वर्षी तुम्हाला मी एक गोष्ट सांगू शकतो की मी जो माझ्या त्या 4.5-5 वर्षाला होतो त्याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त चांगला मिहीर आहे, एवढं लक्षात घ्या. थँक्यू सर. तुम्हाला त्याला डान्समध्ये प्रोत्साहन देण्याकरता तुमची जी भावना होती ती कशी तुमच्या मनात आली? ऍक्च्युली मी स्वतः जेव्हा लहान होतो तेव्हा मी सुद्धा स्टेजवर डान्स करायचो आणि मी पण भरपूर प्राइज जिंकले. अच्छा. हो. पण मला तेवढं फॅमिली सपोर्ट नाही मिळाला आणि त्यावेळी एवढे मोठे काय स्टेज, एवढे काय चॅनल वगैरे काय नव्हते आमच्या लहानपणी. खरंय खरंय. म्हणून मी एवढं पुढे नाही येऊ शकलो. मी आता माझी जी इच्छा अधुरी राहिली मी त्याच्या थ्रू पूर्ण करतोय. मी खूप छान गोष्ट आहे मिहीर. नशीब असावं लागतं असे आई वडील मिळण्याकरता, आणि तुम्हालाही असा हिरा मिळालेला आहे. मिहीर भाई, अभी तो चीजें काफी डिफिकल्ट हो रही हैं मेरे लिए, आणि मला असं वाटतं की ती डिफिकल्ट तुमच्याकरता ही व्हावी, कारण वेगवेगळे फॉर्म्स आता तुमच्याकडनं पाहायचे आहेत. काल आम्ही एक अत्यंत सुंदर मराठी गाण्यावरती तुमचा डान्स बघितला आणि तो अविस्मरणीय होता. आज वेस्टर्न पाहिलं तर यार मला असं वाटतं की मुली सगळ्या अशा काळजा असा बाहेर काढून ठेवते तुमच्याकरता की येस दिल ले लो मेरा, ये मेरा दिल है वो मिहीर सोनी के लिए है. चलेगा ना? ऑल द बेस्ट. वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.